Welcome in this class. Today we will learn more about the variation, that is practice set number 7.3. The first question is, which of the following statements are of inverse variation? आपल्याला फक्त इथं विचारलेलं आहे, दिलेल्या स्टेटमेंटमध्ये इन्व्हर्स व्हेरिएशन कोणता आहे आपल्याला फक्त तेवढंच लिहायचं आहे. जसा प्रश्न आहे आपल्याला त्याप्रमाणे उत्तर लिहिण्याची गरज आहे. फर्स्ट क्वेश्चन, नंबर ऑफ वर्कर्स ऑन अ जॉब अँड टाईम टेकन बाय देम टू कंप्लीट द जॉब. म्हणजे आपला प्रश्न असा आहे, जर समजा एखाद्या कामावरती जर आपण कामगारांची संख्या बघितली तर कामगाराची संख्या आणि ते काम पूर्ण होण्यासाठीचा लागणारा वेळ असं आपल्याला इथं प्रश्न विचारलेले आहे. आपल्याला फक्त एक भाग वाढून दुसऱ्या भागावरती काय परिणाम होतो आपण तेवढंच शोधायचं असतं. प्रश्न बघा, नंबर ऑफ वर्कर्स ऑन अ जॉब आपण इथं पहिला तो इन्क्रीज केला. इफ वी इन्क्रीज द नंबर ऑफ वर्कर्स देन टाईम टेकन टू कंप्लीट द जॉब डिक्रीजेस. म्हणजे आपण जर समजा कामगारांची संख्या वाढवली तर ते काम पूर्ण होण्याचा कालावधी कमी होतो. देअरफॉर दिस इज इन्व्हर्स व्हेरिएशन. आपल्याला फक्त लगेच लक्षात येतं की हे इन्व्हर्स व्हेरिएशनचे एक्झाम्पल आहे. सेकंड क्वेश्चन, नंबर ऑफ पाईप्स ऑफ सेम साईज टू फिल द टँक अँड द टाईम टेकन बाय देम टू फिल द टँक. इथं आपल्याला नंबर ऑफ पाईप्स, एकाच साईजच्या पाईप्सची संख्या आणि त्या ठिकाणी टाईम टेकन टू कंप्लीट टू फिल टाईम टेकन टू कंप्लीट द फिलिंग ऑफ द टँक. म्हणजे आपल्या इथं जर समजा टँक पूर्ण भरायचं असेल तर त्या ठिकाणी जर आपण नंबर ऑफ पाईप्स घेतले पण एकाच साईजचे, म्हणजे त्याची जी रेडियस आहे ती रेडियस एकाच साईजची असावी अशा प्रकारे आपण जर नंबर ऑफ पाईप्स घेतले तर त्या नंबर ऑफ पाईप्स असताना जर आपल्याला एखादा टँक भरायचा असेल तर त्या ठिकाणची लागणारा कालावधी आणि तो पाईपची संख्या याच्यामध्ये आपला संबंध आहे. आपण इथं विचार केला, इफ वी इन्क्रीज द नंबर ऑफ पाईप्स देन द टाईम टेकन टू फिल द टँक डिक्रीजेस. म्हणजे आपण समजा पाईपची संख्या वाढवली तर ॲटोमॅटिकली तुमचं त्या ठिकाणी पाणी जास्त पडणार आहे आणि तुमचा टँक लवकर भरणार आहे. म्हणजे आपल्या इथं लिहायचं देअरफॉर दिस इज इन्व्हर्स व्हेरिएशन. म्हणजे आपल्याला याप्रमाणे ते एक्झाम्पल फक्त वाक्यामध्ये लिहायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन 3, पेट्रोल फिल्ड इन द टँक ऑफ अ व्हेकल अँड इट्स कॉस्ट. इथं आपल्याला पेट्रोल आणि त्याचं कॉस्ट याच्यामध्ये आपल्याला संबंध शोधायचा आहे. इफ वी इन्क्रीज द पेट्रोल देन इट्स कॉस्ट ऑल्सो इन्क्रीजेस. समजा आपण पेट्रोल घ्यायचा जो लिटर आहे आपण जर वाढवला तर ॲटोमॅटिकली तुमचं त्या ठिकाणी कॉस्टसुद्धा वाढणार आहे. देअरफॉर दिस इज नॉट इन्व्हर्स व्हेरिएशन. इथं आपण मात्र डायरेक्ट व्हेरिएशन असा शब्द वापरायचा नाही. आपल्याला विचारलेला प्रश्न आहे फक्त इन्व्हर्स व्हेरिएशन आहे किंवा नाही, आपण त्याप्रमाणे उत्तर लिहायचं. इथं दिस इज डायरेक्ट व्हेरिएशन असं लिहायचं नाही. आपल्याला फक्त विचारलेलं आहे इन्व्हर्स व्हेरिएशन आहे किंवा नाही, आपण तेवढं लिहायचं आहे. देअरफॉर दिस इज नॉट इन्व्हर्स व्हेरिएशन. यातला चौथा प्रश्न आहे, एरिया ऑफ सर्कल अँड इट्स रेडियस. इफ वी इन्क्रीज द रेडियस ऑफ सर्कल देन इट्स एरिया ऑल्सो इन्क्रीजेस. आपण समजा रेडियस वाढवली तर ॲटोमॅटिक त्या ठिकाणचा सर्कल वाढत जाणार आहे, याचा अर्थ त्याचा एरियासुद्धा वाढत जाणार आहे. देअरफॉर दिस इज नॉट इन्व्हर्स व्हेरिएशन. आपल्या हे सुद्धा त्या ठिकाणचं असं वाक्य लिहिणं गरजेचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2, इफ 15 वर्कर्स कॅन बिल्ड अ वॉल इन 48 hours, हाऊ मेनी वर्कर्स विल बी रिक्वायर्ड टू डू द सेम वर्क इन 30 hours. आपल्या इथं मात्र लक्षात ठेवायचं आहे, इथं मात्र आपल्याला कुठल्या प्रकारचे व्हेरिएशन आहे हे शोधून आपण त्यासाठी मात्र कुठले लेटर्स वापरायचे ते शोधून आपण त्याप्रमाणे एक्झाम्पल कंप्लीट करायचं आहे. आपण 7.2 या प्रकारचे एक्झाम्पल सॉल्व केलेले आहेत. सोल्युशन, नंबर ऑफ वर्कर्स, आपल्याला नंबर म्हटल्यामुळे आपण इथं या ठिकाणी n हे अक्षर वापरलेलं आहे. नंबर ऑफ वर्कर्स अँड द टाईम टेकन टू कंप्लीट द वर्क. टाईम म्हटल्यामुळे आपण इथं टी लिहिलेलं आहे. आर इन इन्व्हर्स प्रपोर्शन. जर समजा आपण नंबर ऑफ वर्कर्स वाढवले तर ॲटोमॅटिकली कंप्लीट होण्यासाठीचा जो कालावधी आहे तो कमी होणार आहे, म्हणून आपण इथं म्हटलं आर इन इन्व्हर्स प्रपोर्शन. आपल्या इथं एकूण 3 टप्प्यामध्ये एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. आपल्याला 2 ज्या व्हॅल्यू दिले त्या 2 व्हॅल्यूचा वापर करून आपण पहिला केची व्हॅल्यू काढायची आहे. मग आपल्याला इक्वेशन ऑफ व्हेरिएशन मिळतं. आपण सोडवलं की आपलं शेवटचं उत्तर मिळतं. फर्स्ट स्टेप, n इज proportional to 1/t, that is n is inversely proportional to t. प्रपोर्शनचं आपण चिन्ह काढलं, इक्वल टू के लिहिलं. देअरफॉर n इक्वल टू के इंटू 1/t.
वेअर के इज कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आपल्या सगळ्या स्टेप आपण अगोदरच्या प्रमाणेच लिहिलेल्या आहेत. देअरफॉर हा डिनॉमिनेटर आहे तो ट्रान्सफर केला, मल्टिप्लाय झाला, एन इंटू टी इक्वल टू के. दिस इज नंबर 1. दिस इज इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे, पण त्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल आहेत आणि कॉन्स्टंट आहे. आपल्याला मात्र एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी सगळ्यात पहिल्या ज्या व्हॅल्यूज माहिती आहेत त्या पहिल्या 2 व्हॅल्यूचा वापर करून आपण केची व्हॅल्यू काढायची असते. आता ही सेकंड स्टेप आहे. वेन एन इज इक्वल टू 15, टी इक्वल टू 48. नंबर ऑफ वर्कर्स 15 असताना 48 आवर्स लागतात असं म्हटलेलं आहे. मग आपण टी दिला 48, एन इक्वल टू 15. फ्रॉम 1 आपण नंबर 1 इक्वेशन वापरलं. 15 इंटू 48 इज इक्वल टू के. देअरफॉर के इक्वल टू 720. आपल्याला केची व्हॅल्यू मिळाली. लगेच आपण लिहिलं सर्कल कंप्लीट करण्यासाठी, म्हणजे आपल्याला जो सायकल आहे ते सायकल कंप्लीट करण्यासाठी फ्रॉम 1 एन इंटू टी इक्वल टू 720. हे आपलं हे इक्वेशन आलं. दिस इज ऑल्सो इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. म्हणजे आपलं आता इक्वेशन ऑफ व्हेरिएशन इथं मिळालेलं आहे. दिस इज इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आता हे मात्र आपल्याला पुढचे एक्झाम्पलसाठी आवश्यक असणारे इक्वेशन आहे. थर्डमध्ये एकच व्हॅल्यू दिलेली आहे आणि ते सुद्धा आपल्याला 30 आवर्स म्हटलेलं आहे. म्हणजे वेन टी इक्वल टू 30 फ्रॉम 2 मध्ये आपण इक्वेशनची टीची व्हॅल्यू लिहिली. एन इंटू टी इक्वल टू 720. आपण एन इंटू टी इक्वल 720 त्यामध्ये टीची आपण व्हॅल्यू लिहिली 30. त्यानंतर एन इंटू 30 इक्वल टू 720. त्यानंतर हा मल्टिप्लाय बाय 30 पलीकडे गेला, डिवाइड झाला. म्हणजे एन इज इक्वल टू 720 डिवाइड बाय 30. 0 0 कॅन्सल झाला आणि 3 आपण जर डिवाइड केलं तर आपलं उत्तर मिळतं 24. त्यानंतर एन इक्वल टू 24 आपलं उत्तर मिळालं. पण आपला क्वेश्चन हा वाक्यामध्ये असल्यामुळे आपण उत्तरसुद्धा वाक्यात लिहायचं आहे. त्यानंतर ॲन्सर 24 वर्कर्स विल बी रिक्वायर्ड. म्हणजे आपलं ह्या त्या ठिकाणचं उत्तर असेल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. 120 बॅग्स ऑफ हाफ लिटर मिल्क कॅन बी फिल्ड बाय अ मशीन विदिन 3 minutes. Find the time to fill such 1800 bags. म्हणजे आपल्या इथं आता विचारलेलं आहे ते 120 बॅग भरण्यासाठी. म्हणजे आता त्या बॅग किती लिटरच्या आहेत आपल्याला याची काही आवश्यकता नाही आहे. जर आपल्याला 120 बॅग भरायचे असतील तर त्यासाठी एक मशीन आहे, ते फक्त 3 मिनिटामध्ये ते काम पूर्ण करतं. तर अशा जर आपल्याला 1800 बॅग भरायचे असतील तर किती वेळ लागेल असं आपल्याला त्या ठिकाणी विचारलेलं आहे. आता आपल्याला इथं मात्र पहिला जी संख्या दिसते ती बॅगची संख्या दिसते आणि दुसरा आहे तो टाईम टेकन. आपला हा जो पूर्ण चॅप्टर आहे 7.3 आहे तो पूर्णपणे टाईम टेकनवरती आहे. आता आपण फक्त पहिला लिहायचं आहे बॅग्स फिल्ड, दॅट इज एफ. आपण इथं कुठलाही अक्षर घेऊ शकतो. आपल्याला फक्त इथं लेटर जी आहे ती लेटर पुढं कंटिन्यू करण्यासाठी वापरायची आहेत. मग तुम्ही इथे एक्स आणि वाय घेतलं तरी सुद्धा चालण्यासारखं आहे. बॅग्स फिल्ड एफ अँड टाईम टेकन टी आर इन डायरेक्ट प्रपोर्शन. जर समजा आपण बॅग्स वाढवल्या तर तुमचा ऑटोमॅटिकली टाईमसुद्धा वाढत जाणार आहे, हे आपल्या लक्षात येतं. देअरफॉर एफ इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टी. देअरफॉर प्रपोर्शनल आपण चिन्ह काढलं, इक्वल टू के लिहिलं. एफ इक्वल टू के इंटू टी वेअर के इज कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आता आपल्याला डिवाइड बाय मल्टिप्लाय बाय टी इकडे डिवाइड होईल. एफ डिवाइड बाय टी इज इक्वल टू के. दिस इज कॉल्ड द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आपली जी पहिली स्टेप आहे आपण इथं कंप्लीट केली, म्हणजे इक्वेशन मिळवलं. आपल्याला दुसरी स्टेप आहे ती म्हणजे आता दिलेल्या पहिल्या स्टेपमधून किंवा पहिल्या एक सेंटेन्समधून 2 व्हॅल्यू मिळतात. त्या 2 व्हॅल्यू वापरून आपण केची व्हॅल्यू काढायची आहे. म्हणजे आपलं सेकंड स्टेप असेल वेन एफ इक्वल टू 120 टी इक्वल टू 3. म्हणजे आपण 120 आणि 3 हे आपल्याला व्हॅल्यू ज्या माहिती आहेत त्या आपण लिहिल्या. फ्रॉम 1 आपल्याला सायकल कंप्लीट करायचं आहे, त्यासाठी परत ही व्हॅल्यू आपण 1मध्ये लिहिली. दॅट इज 120 डिवाइड बाय 3 इक्वल टू के. आपल्याला उत्तर मिळालं के इक्वल टू 40. पण आपण सायकल कंप्लीट होण्यासाठी परत फ्रॉम 1 लिहिलं. देअरफॉर एफ डिवाइड बाय टी इक्वल टू 40. हे आपलं इथं मिळालं इक्वेशन नंबर 2. ह्याला आपण म्हणतो इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. म्हणजे आपल्याला पुढचा आता जे व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचे किंवा फाइंड द टाईम, आता आपल्याला टाईम काढायचा आहे तो मात्र आता ह्याच्यावरून काढायचा आहे. मग आपण याला इक्वेशन नंबर 2 म्हटलेलं आहे. नेक्स्ट पार्ट. वेन एफ इक्वल टू 1800 फ्रॉम 2 आपण परत इक्वेशन नंबर 2 वापरलं. एफ डिवाइड बाय टी इक्वल टू 40. म्हणजे आपण हे याला म्हणतो आपण इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. एफची व्हॅल्यू आपण लिहिली 1800 डिवाइड बाय टी इक्वल टू 40. आपल्याला इथं मात्र हा टी डिवाइड दिसतो, आपण तो इकडं पलीकडे घ्यायचा आहे कारण आपण ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. म्हणजे हा क्रॉस मल्टिप्लाय केल्यासारखं आपण पूर्ण करायचं आहे. 40 इथं येईल, टी इथं येईल.
म्हणजे आपल्या इथं आता लिहायचं आहे 1800 डिवाइड बाय 40 इक्वल टू टी. म्हणजे आपण डिवाइड जर केला तर आपल्याला लक्षात येतं टी इक्वल टू 45. म्हणजे आपलं आता उत्तर मिळालं. ॲन्सर 45 मिनिट्स विल बी रिक्वायर्ड. म्हणजे आपलं उत्तर इथं कंप्लीट झालेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. अ कार विथ स्पीड 60 km/h takes 8 hours to travel some distance. What should be the increase in the speed if the same distance is to be covered in 7.5 hours? इथं मात्र लक्षात ठेवायचं आहे. थोडासा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. आपल्याला नंतर लक्षात येईल. आपल्याला फक्त पहिला लक्षात ठेवायचं आहे की याच्यामधून व्हेरिएबल जो आहे तो व्हेरिएबल शोधायचा आहे. इथं म्हटलेलं आहे स्पीड. नंबर दिला आहे तो स्पीडसाठी आहे आणि दुसरा आहे तो आवर्ससाठी, टाईम टेकन. आपण इथं लिहिलं स्पीड ऑफ कार एस अँड द टाईम टी टू ट्रॅव्हल सम डिस्टन्स आर इन इन्व्हर्स प्रपोर्शन. समजा आपण जर स्पीड वाढवला तर ॲटोमॅटिकली टाईम टेकन कमी होणार आहे. म्हणजे आपल्या इथे इन्व्हर्स प्रपोर्शन आहे. फर्स्ट स्टेप दॅट इज एस इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू टी. आपण प्रपोर्शनल चिन्ह काढलं, इक्वल टू के लिहिलं. therefore s equal to k into 1/t where k is constant of variation. s into t आपण t ट्रान्सफर केला. s into t equal to k. दिस इज द फर्स्ट इक्वेशन, दॅट इज इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आपल्याला आता पहिलं इक्वेशन मिळाले म्हणजे पहिली स्टेप संपली. आपण जी दुसरी स्टेप वापरतो त्यामध्ये तुमच्या 2 व्हॅल्यूज असतात. त्या 2 व्हॅल्यूज कुठल्या कुठल्या आपण वरती बघितलेल्या आहेत त्या फक्त इथं लिहायच्या आहेत. वेन s इक्वल टू 60 km/h t इक्वल टू 8 hours. तर आपल्याला सायकल कंप्लीट करण्यासाठी आता ह्या 2 व्हॅल्यूज परत लिहायच्या इक्वेशन नंबर 1 मध्ये. फ्रॉम 1 व्हॅल्यू लिहिला एस आणि टीच्या 60 × 8 इक्वल टू के, दॅट इज के इक्वल टू 480. परत सायकल कंप्लीट करायचं आहे इक्वेशन ऑफ व्हेरिएशन येऊपर्यंत. फ्रॉम 1 therefore s इंटू टी इक्वल टू 480. दिस इज कॉल्ड इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आणि आपल्याला हे मात्र आपल्याला पुढच्या एक्झाम्पलसाठी लागणार आहे. आपण याला नंबर 2 म्हटलेला आहे. आपल्याला एक व्हॅल्यू दिलेली आहे, आपण ती व्हॅल्यू इथं लिहिणार आहे. वेन टी इक्वल टू 7.5. आता हाफ जे आहे आपण इथं मात्र फ्रॅक्शन दिसतो. फ्रॅक्शन आपण कन्वर्ट केला तो आपला डेसिमल प्लेसमध्ये आपण कन्वर्ट केलेला आहे. आता डेसिमलमध्ये कन्वर्ट केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळतं 7.5 hours. 7.5 म्हणून आपण लिहिलं 7.5 hours. म्हणजे आपलं इथं ही व्हॅल्यू आपण लिहिणार आहे फ्रॉम सेकंडमध्ये आपण ही व्हॅल्यू लिहिणार आहे. therefore s इंटू टी इक्वल टू 480. आपण आता टीची व्हॅल्यू लिहायची आहे 7.5. म्हणजे आता s इंटू 7.5 इक्वल टू 480. आता 7.5 इथं मल्टिप्लाय पलीकडे डिवाइड होईल. s इक्वल टू 480 डिवाइड बाय 7.5 आणि इक्वल टू आपण आता जर विचार केला तर हा 0.5 असल्यामुळं आपल्याला पहिल्यांदा पॉईंटमध्ये जो डिनॉमिनेटरमध्ये दिसतो तो काढून टाकायचा आहे. त्यासाठी आपण एकच करायचं असतं. हा जो पॉईंटच्या उजवीकडे अंक दिसतो ते मोजायचे आणि तेवढे 0 आपण वरती वाढवायचे असतात. फक्त हा क्लू लक्षात ठेवायचा. पॉईंट काढून टाकण्यासाठी जर तो डिनॉमिनेटरमध्ये असेल तर वरती आपल्याला 0 वाढवायचे आहेत. आता पॉईंटच्या उजवीकडे फक्त एक अंक दिसतो, आपण 1 0 वाढवला म्हणजे मल्टिप्लाय बाय 10 केला. म्हणजे 480 मल्टिप्लाय बाय 10 डिवाइड बाय 75. आता आपल्या इथं लक्षात येतं की आपल्याला हा डिवाइड करण्यासाठी आहे. या 5च्या टेबलमध्ये ह्याला आपण 5च्या टेबल 5ने डिवाइड केला. 5 2 10, 5 1 5, परत 25 आलं म्हणजे 5 5 25 म्हणजे 15 उत्तर आलं. परत ह्या 15 आपण इथं डिवाइड करू शकतो. म्हणजे त्यांना डिवाइड केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळतं 32. म्हणजे आपलं आता टोटली मल्टिप्लाय केल्यानंतर उत्तर मिळालं s इक्वल टू 64 km/h. आता मात्र आपला इथं महत्त्वाचा प्रश्न लक्षात ठेवायचा आहे. आपल्याला इथं तरी आपलं उत्तर मिळाले म्हणजे आपण इथं लगेच लिहू शकत नाही की आपलं 7.5 hours म्हणजे जर आपल्याला हे डिस्टन्स कव्हर करायचं असेल तर आपलं त्या ठिकाणचं स्पीड 64 hours असलं पाहिजे. इथं आपल्याला मात्र प्रश्न विचारलेला आहे तर इन्क्रीज इन स्पीड विचारलेला आहे. आपल्याला ऑलरेडी तो 60 km/h गेल्यानंतर किती कालावधी लागेल तो आपण आपल्याला दिलेला आहे. म्हणजे 60 km/h जाताना सेम डिस्टन्स 8 hourमध्ये कंप्लीट करतो. तर आपल्याला 7.5 hourमध्ये जर कंप्लीट करायचं असेल तर त्याचा स्पीड किती असेल तर आपल्याला किती वाढवा सांगितले, किती स्पीड लागणार आहे तर 64 km/h ते स्पीड असलं पाहिजे. म्हणजे जर समजा 60 किलोमीटर स्पीड असेल तर तिथं 8 तास लागतात. तर आपल्याला जर 7.5 तास लागायचे असतील तर त्याचं स्पीड किती असेल तर आपलं त्याचं स्पीड किती असले हे उत्तर मिळवले. त्या कारचं स्पीड आपल्याला 64 km/h ठेवलं पाहिजे. पण आपल्याला विचारले इन्क्रीज इन स्पीड, याचा अर्थ आपल्याला
अगोदरच्या पेक्षा किती किलोमीटर पर आवरनं वाढवावं लागेल आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे याचा अर्थ अगोदर जे स्पीड आहे त्या स्पीडमधून तुमचं आता जे जास्त आहे हे तुमच्या स्पीडमधून तुमचं अगोदरचं स्पीड वजा करावं लागेल. म्हणजे आपल्याला फॉर इन्क्रीज इन स्पीड इक्वल टू आत्ता आपण मिळवलेलं आहे 64 मायनस मूळचं आहे अगोदरच्या फर्स्टसाठीचं 60 किलोमीटर पर आवर. म्हणजे आता उत्तर मिळालं 64 मायनस 60 दॅट इज इक्वल टू 4 किलोमीटर पर आवर. म्हणजे आता आपलं उत्तर मिळालं द स्पीड ऑफ कार शुड बी इन्क्रीज्ड बाय 4 किलोमीटर पर आवर. म्हणजे 60 अगोदर होतं पण आता आपल्याला जर समजा ते कवर कंप्लीट करायचं असेल तर 64 किलोमीटर पर आवर असणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी 4 किलोमीटर पर आवर स्पीड वाढवणं गरजेचं आहे. आपल्या ह्या प्रश्नाचं इथं उत्तर पूर्ण झालेलं आहे.